जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत असते. रोज जगत असताना आपल्याला नेहमी असं वाटतं की आपण आरोग्य संपन्न असावं, स्वास्थ्य परिपूर्ण असावं आणि त्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो. पण काही वेळेला आपल्याला आरोग्य सेवांची मदत घ्यावी लागते आणि अशा वेळेला आपण फक्त रुग्ण नसतो तर ग्राहकसुद्धा असतो. आजच्या कार्यक्रमात आपण याच विषयावर बोलणार आहोत, आरोग्य सेवा आणि रुग्णांचे हक्क. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण ज्या तज्ज्ञांना आमंत्रित केलं आहे त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अर्चना सबनीस मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. मुंबई ग्राहक पंचायतीकडून त्या आल्यात. आजच्या आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ आहेत अनुराधा देशपांडे मॅडम. नमस्कार. तुमचंही कार्यक्रमात स्वागत करते. मॅडम कार्योपाध्यक्ष आहेत मुंबई ग्राहक पंचायत. आणि आजचे आपले तिसरे तज्ज्ञ आहेत विनोद साडविलकर सर. नमस्कार सर. तुमचंही कार्यक्रमात स्वागत. रुग्णांचे हक्क आणि समाजसेवक म्हणून सर कार्यरत आहेत आणि हे तिघंही आपल्याला या विषयावर आज मार्गदर्शन करणार आहेत. रुग्णांचे हक्क काय आहेत किंवा आपण कसं सजगपणे राहिलं पाहिजे याची सुरुवात करण्या अगोदर, ह्याकडे जाण्या अगोदर मुळात आरोग्य सेवांचं स्वरूप किंवा आरोग्य सेवेचं स्वरूप आता बदलतंय का, इथून आपण चर्चेला सुरुवात करूया. मॅडम काय सांगाल तुम्ही? सर्वप्रथम मी दूरदर्शनला धन्यवाद देईन की अतिशय समाजातल्या प्रत्येक घटकाला किंवा प्रत्येक ग्राहकाला ज्या गोष्टींची माहिती आहे किंवा तो त्याच्याविषयी अतिशय संवेदनशील आहे अशा विषयाला आज आपण चर्चेला सुरुवात करतोय. आपण कुठल्या कुठल्या पद्धतीने आरोग्य सेवा आता सध्या बदल होत आहेत किंवा त्याच्यामध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे ह्या विषयावरती जर विचार केला तर मला असं वाटतं की ग्रामीण भाग आणि शहरी भाग हे असे दोन भाग करता येतील. त्याच्यातले शहरी भागामध्ये नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी सुविधा उपलब्ध असतात. हॉस्पिटल्स आहेत, छोटी हॉस्पिटल्स आहेत, डॉक्टर्स असतात. पण ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर आपल्या देशाची एकंदर भौगोलिक परिस्थिती बघितली तर बराचसा ग्रामीण भाग, डोंगराळ भाग की जिथे अजूनही वीज पाणी पुरवठा वगैरे तेवढ्या ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे तिथे हायजीनचा पण प्रश्न उपस्थित होतो. अशा ठिकाणी आरोग्य सेवेची थोड्याफार प्रमाणात कमतरता जाणवते की गेल्या काही दिवसामध्ये आपण बघतोय काही पेपरमध्ये आलेल्या बातम्या की आयत्या वेळेला ॲम्ब्युलन्स न मिळणं किंवा ती नादुरुस्त असणं आणि त्यामुळे पेशंटला पोचायला झालेला उशीर आणि त्याच्यामुळे झालेला त्याचा मृत्यू, हे म्हणजे एक आरोग्य सेवा कितीही पोचवायचा प्रयत्न केला तरी सुद्धा हे एक विदारक सत्य म्हणून समोर आलेलं आहे त्याच्यातून. आता ह्याच्यातला दुसरा एक भाग माझ्या मनामध्ये जो असा एक येतो की मी एक सगळ्या सर्वसामान्य ग्राहकांच्या वतीने बोलायचं म्हटलं तर की आता सगळे जे आम्हाला डॉक्टर्स बरेचसे दिसतात ना हे सगळे स्पेशालिस्ट दिसतात. म्हणजे आज शरीरातल्या प्रत्येक अवयवाचा एक स्पेशालिस्ट म्हणून एक समाजामध्ये एक चित्र आपल्याला दिसतं. काही केलं तरी कोण मग सांगणार की कान नाक घसा तज्ज्ञ आहेत, तुमच्या केसाला काय झालं तर आहे, तुमच्या पापणीला काय झालं तर इथपर्यंत तुम्हाला सगळे तज्ज्ञ मंडळी आहेत. त्याचं वाईट नाही त्याच्यातलं. पण ह्याच्यामध्ये पूर्वीची जी संकल्पना होती की फॅमिली डॉक्टर म्हटल्यानंतर की त्याला फॅमिलीची कुटुंबाची सगळी त्याला माहिती असायची. कुटुंबामध्ये असणारे आजार, कुटुंबामध्ये असणारे प्रॉब्लेम्स त्यांचे. कधीतरी असंही होतं की शारीरिक दुखणं हे बऱ्याचशा मानसिक दुखण्यातनं शारीरिक दुखणं उद्भवलेलं असतं. तर त्यावेळेला त्या डॉक्टरला ते माहीत असायचं आणि त्यामुळे नेमकं त्या ह्याच्यावरती बोट ठेवून त्याच्याकडून काढून घेऊन मग औषधोपचार होणं हा भाग होता. आता कालोघामध्ये होत असं चाललेलं आहे की फॅमिली डॉक्टर हा प्रकार आता हळूहळू ही संकल्पना कमी होत चाललेली आहे. वैयक्तिक अनुभव सांगायचा झाला तर काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या सासूबाई खूप आजारी होत्या आणि त्यावेळेला स्पेशालिस्ट वगैरे ही अशी आत्ता जेवढी रूढ झालेली संकल्पना आहे ती तेवढी नव्हती. माझे फॅमिली डॉक्टर होते, ते घरी यायचे रोज एकदा विजिट. त्यांनाही माहीत होतं की ह्याचं काय रिझल्ट होणार आहे.
तरीही ते पेशंटच्या समाधानासाठी रोज एकदा यायचे, त्यांना काय कसं आहे म्हणून विचारपूस करायचे. त्यावेळेला त्या पेशंटच्या चेहऱ्यावर दिसणारं हास्य आणि एक समाधान ते खूप सारं काहीतरी सांगून जायचं देहबोलीतून. मला असं वाटतं की फॅमिली डॉक्टर ही संकल्पना असायला हवी प्रत्येक कुटुंबासाठी, ती खूप गरजेची आहे. फॅमिली डॉक्टरला आपल्या त्या पेशंटच्या फॅमिलीबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहीत असतात. दुखण्याचं निदान त्यामुळे करणं त्यांनाही सोपं जातं आणि मानसिकदृष्ट्या पेशंटसुद्धा एक आश्वासक पद्धतीने त्यांच्याकडे बघत असतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की ह्या आरोग्य सेवेचा ज्यावेळेला आपण विचार करतो शहरी भाग आणि ग्रामीण भागात, त्यावेळेला निदान शहरी भागामध्ये तरी जेव्हा सुविधा उपलब्ध असतात ह्या सगळ्या हॉस्पिटल्स वगैरे, ग्रामीण भागामध्ये त्या प्रमाणात त्या नाही आहेत. त्या ठिकाणी सुद्धा जर जनरल प्रॅक्टिशनर ही जर संकल्पना मोठ्या प्रमाणावरती राबवली गेली तर तिथल्या रुग्णांचे आरोग्य जे आहे हे थोडं स्वास्थ्य सुधारायला मदत होईल. साडोळकर सर, तुम्ही काय सांगाल? तुम्ही समाजसेवक आहात या विषयातले, त्यामुळे खूप जवळून तुमचा ह्या सगळ्याशी संबंध येतो. काय परिस्थिती आहे आरोग्य सेवेची आता? मॅडम जसं बोलल्या, आता प्रथमतः तर मी दूरदर्शन आणि जागो ग्राहक या कार्यक्रमासाठी मुंबई ग्राहक पंचायत यांचे आभार व्यक्त करतो, जेणेकरून रुग्णमित्र संकल्पना ही अख्ख्या महाराष्ट्रभर देशभर पोहोचेल. आणि फॅमिली डॉक्टर ही संकल्पना असणं गरजेचं आहे, कारण ती एक अटॅचमेंट आहे आपली. आणि त्या अटॅचमेंटमधून प्रत्येक रुग्ण हा त्या डॉक्टरशी दिलखुलास बोलत असतो. आणि तो एक आधार देऊ शकतो डॉक्टर, की जेणेकरून त्यांना जे काही विकार आहेत मग त्या विकारासाठी त्यांना कुठली ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे. जसं मॅडमनी सांगितलं की मानसिक समाधान हे महत्त्वाचं आहे बरोबर कुठल्याही आजारासाठी. बरोबर. आणि ते जर मानसिक समाधान मिळालं तर अर्धा अधिक पेशंट बरा होतो, हा आमचा अनुभव आहे. अवांतर गप्पा सुद्धा व्हायच्या ना त्या निमित्ताने, फक्त आपण आजारपणाबद्दलच नाही, पाणी पिणं वगैरे, पण ह्याच्यातून कळत नकळत ते डॉक्टर त्या पेशंटला ट्रीटमेंट देत होते, त्याच्यात नकळत ते ट्रीटमेंट त्यांना मिळत होती. हे खूप मोठं रोल होता तो डॉक्टरांचा. समधीस मॅडम, तुम्ही काय सांगाल परिस्थितीबद्दल आणि त्याच्यात एकंदरीत काय बदल होताना तुम्हाला दिसत आहेत याच्याबद्दल सुद्धा सांगा. हे फॅमिली डॉक्टर बद्दलच मी थोडासा पुढे घेऊन जातो तो मुद्दा, की बऱ्याचदा पेशंट्स कन्फ्यूज असतात की मला काही खोकला होतोय किंवा मला काय, तर मी कोणाकडे जावं. आता फॅमिली डॉक्टरनी ट्रीट केलंय, काही उपाय नाही, काही होत नाहीये, तर आता मी कोणत्या डॉक्टरकडे जावं? म्हणजे मी आता ENT डॉक्टरकडे जावं का फिजिशियनकडे जावं का चेस्ट फिजिशियनकडे जावं? तर त्याच्यामध्ये पण फॅमिली डॉक्टर खूप मदत करायचे. कारण नाहीतर काय होणार, मी जाणार चेस्ट फिजिशियनकडे, तो म्हणणार अरे नाही ट्रीटमेंट देणार, फी घेणार आणि ENTकडे पाठवणार. तर हा जो काही मधला प्रवास आहे ना, त्याच्यामध्ये पण पेशंट्सना फॅमिली डॉक्टरची खूप मदत होती. बरं, आरोग्य सेवेचा दृष्टिकोन एकंदरीत बदलताना आता जाणवतोय का आपण एका संस्थेबद्दल बोलत असताना? बरोबर. ह्याच्याच पुढे अजून जाऊन मी सांगते की जशी छोटी हॉस्पिटल्स आतापर्यंत आपल्याला माहिती आहेत की माझ्या आईची डिलिव्हरी एखाद्या ठिकाणी झाली, त्याच हॉस्पिटलमध्ये मग माझी झाली, मग माझ्या मुलीची झाली, हे जे काही होतं तिकडे बायका ज्या डिलिव्हरीसाठी जातात ते डॉक्टर काकांकडे जातात असे साधारणपणे आहेत, किंवा फॅमिली डॉक्टर काकांकडे जाऊ. आता हे जर भावनिक बंध आहे ना, तो कुठेतरी निखळलेला आहे. आता लहान हॉस्पिटल्स सुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत. आणि आता ही जी मोठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत त्याचे आता दिवस आलेले आहेत. बरेचशा प्रॅक्टिसेस हे इन्शुरन्स ड्रिव्हन झालेल्या आहेत. मला वाटतं अर्थकारण त्याचं बदलत असल्यामुळे हा एक भाग झाला, कारण एक बदलत आहे. आणि त्याच्या मागे पेशंटची मानसिकता सुद्धा असते की मला छोट्या हॉस्पिटलमध्ये नाही जायचंय, मला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायचंय. तिकडे पण थोडंसं त्यांचं की बाबा त्यांना असं वाटतं की छोट्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला काही ट्रीटमेंट मिळणार नाही, किंवा म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये आम्ही नाही जाणार, म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये आम्हाला प्रायव्हेटमध्येच जायचंय. तर ही थोडीशी मानसिकता पेशंटची बदलायला पाहिजे. आज म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये एवढ्या चांगल्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, एवढे चांगले डॉक्टर आहेत, पण हे कुठेतरी पेशंटची मानसिकता असते की नाही म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये नाही, आम्हाला नाही तिकडे जायचं. या निमित्ताने आता आपण म्युन्सिपल हॉस्पिटलबद्दल बोललोच आहोत, तर रुग्णालयांची सुद्धा अशी काही वर्गवारी असते आणि त्यानुसार रुग्णालय आपल्याकडे उपलब्ध आहेत ना सर? आपल्या सगळ्या प्रेक्षकांना त्यानिमित्ताने कळेल. तर ज्या वेळेला आम्ही मुंबईत रुग्णमित्र म्हणून काम करतो त्यावेळेला पहिलं पेशंटकडून काय रिक्वायरमेंट्स आहेत. आता जसं मुंबईमध्ये आम्ही फिरल्यानंतर मुंबई महानगरपालिकेची रुग्णालय आहेत, शासनाची रुग्णालय आहेत, ट्रस्टची रुग्णालय आहेत, राज्य कामगार विम्याची रुग्णालय आहेत आणि सहकारी तत्वावर सुश्रुषेसारखी रुग्णालय आहेत.
म्हणजे ही अशी वर्गवारी आहे. मग त्यामध्ये जवळपासचं रुग्णालय तुमच्या कुठलं आहे बाबा, की तुम्हाला तिथे उपचार घेताना सोयीचं कुठलं पडू शकतं, बरोबर. तर त्याचा एक लाभ घेणं गरजेचं असतं. आता मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर सांगायचं झालं तर आमच्या बऱ्याच ठिकाणी दवाखाने, डिस्पेन्सरीज जे बोलतात, मॅटर्निटी होम आहेत, पेरिफेरल हॉस्पिटल आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत. हा एवढा मोठा आवाका आहे आणि जास्तीत जास्त रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा आणि सध्या तरी लोक घेत आहेत विश्वासाने. मगाचपासून रुग्णमित्र हे तुम्ही म्हणताय, तर ही नक्की संकल्पना काय आहे ती जाणून घ्यायला आवडेल. कारण मला असं वाटतं की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला असं होतं की काय करायचं, हा खूप गोंधळ असतो. एकतर आपली मानसिक अवस्था बरी नसते, आपण तरी पेशंट असतो किंवा आपल्याबरोबर तरी पेशंट्स असतात. मग सुरुवात कुठून करायची हा खूप मोठा प्रश्न असतो. तर अशा वेळेला समाजसेवकांचं काय काम असतं आणि रुग्णमित्रांबद्दल सुद्धा सांगा. रुग्णमित्र ही एक अटॅचमेंट आहे. रुग्णालयामध्ये काम करत असताना म्हणजे चतुर्थ श्रेणी म्हणजे सफाई कामगारपासून ते त्या हॉस्पिटलच्या HOD पर्यंत किंवा त्या प्रशासकीय यंत्रणेच्या मुख्य व्यक्तीपर्यंत आम्ही सगळ्यांनाच मित्र मानतो. मग तो पॅथॉलॉजीचा असू दे, नर्सिंगचा असू दे किंवा इतर बाबीत वार्डामध्ये काम करणारे असू दे, यांना मित्र मानतो. एक वेगळी अटॅचमेंट आम्ही निर्माण केली, त्याच्यामुळे आम्हाला मदत होणं सोपं जातं. अच्छा. रुग्णालयात जाताना तुम्ही प्रत्येक रुग्णालयामध्ये म्हणजे तुम्ही महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये गेलेत तर आमचे समाज विकास अधिकारी कार्यरत आहेत, जी काही तुम्हाला मदत लागते ते करतात. शासनाच्या रुग्णालयात गेल्यानंतर समाजसेवा अधीक्षक नेमलेले आहेत. अच्छा. त्याच्यानंतर ही आता जी जीवनदायी योजना आहे त्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आरोग्य मित्रसाठी कार्यालय सुद्धा दिलेले आहेत, जी 24/7 चालू असतात. बर. तर जेणेकरून त्या रुग्णांना त्या आजारासाठी कशी मदत मार्गदर्शन होईल, तो त्यामागचा मुख्य उद्देश असतो. मग हे काय कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात हे जे समाजसेवक असतात हॉस्पिटलमध्ये, ते पेशंट आल्यानंतर त्यांच्याकडे डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क असतं. आता समाजसेवा जो आमचा विभाग आहे समाजसेवा विकास अधिकाऱ्यांचा, तर ते प्रत्येकाकडे पोर्टफोलिओ दिलेला आहे. काही लोक किडनीसाठी काम करतात, काही कार्डिओलॉजिस्टसाठी काम करतात, काही बच्चूसाठी काम करतात, असं प्रत्येकाकडे ते पोर्टफोलिओ दिलेला आहे. मग त्या पद्धतीने ते पेशंट कुठल्या पद्धतीचा आहे मग तो त्या समाज विकास अधिकाऱ्याशी संपर्क साधतो आणि मग पुढची मदत त्याला होणं सोपं होत जातं. म्हणजे आपल्याला कुठल्या वॉर्डमध्ये जायचंय, पेपर कसे तयार करायचे, हे सगळ्याचं मार्गदर्शन त्यांच्याकडनं होऊ तिथून होतं. किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला, आता केम सारख्या ठिकाणी गेलं तर आता रुग्णमित्र सारखा हेल्प डेस्क सुद्धा सुरू केलेला आहे मुंबई महानगरपालिकेनं. अच्छा. ओके. की तिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला बाबा कॅज्युअलिटी कुठे आहे, OPD कुठे आहेत, रजिस्ट्रेशन कुठे आहे, ब्लड बँक कुठे आहे, हे सगळं तुम्हाला तिथे एक खिडकी योजनेतून मदत मार्गदर्शन होईल. मला वाटतं हे खूपच आधाराची गोष्ट. काय आहे की मोठी जी रुग्णालय आहेत म्हणजे ती शासकीय असू देत, म्युन्सिपाल्टीची असू देत, एक प्रचंड मोठं इंडस्ट्री असल्यासारखं ते प्रकरण असतं. म्हणजे खूप मोठं आहे. तिथे एखादा पेशंट गेल्या तिथे म्हणजे त्याला घेऊन गेलो किंवा त्याच्याबरोबरचे ना तर तो भूलभुलही आहे. नेमकं त्यांनी कुठे जावं, कुठल्या ह्याच्यात जावं, किती इमर्जन्सी आहे हे कळत नाही त्यांना आणि मग त्याच्यामध्ये कालापव्यय पण बराच होतो आणि तो होणं बरोबर नसतं त्यावेळेला. अशा वेळेला असे जे म्हणजे आपण सोशल वर्कर्स, मेडिको सोशल वर्कर्स म्हणून जी संकल्पना इथे राबवली जाते तर तिची खूप गरज आहे की ते बरोबर मार्गदर्शन करतात की नेमकं तुम्हाला कुठे जायला पाहिजे किंवा तुमच्यावरती इमर्जन्सी ट्रीटमेंट तुमची कुठली व्हायला पाहिजे ह्याच्यातून. तर त्यामुळे असे जे मेडिको सोशल वर्कर आहेत त्यांची मदत घेणं हे खूप गरजेचं असं आहे असं मला वाटतं. म्हणजे त्याच्याही बाबतीत माझाही स्वतःचा अनुभव येतो की तिथे गेल्यानंतर काही कारणांनी म्हणजे करोनाच्या काळात जायची वेळ आली कूपर हॉस्पिटलला, तिथे त्या मेडिको सोशल वर्करनी एवढं चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे त्या चांगली लवकर ट्रीटमेंट मिळू शकली त्या ह्याच्यावरती. तर त्यामुळे हे असांची मदत समाजाने घ्यावी त्याच्यातून. मला वाटतं आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला मदत मिळेल आणि तुमच्यावर उपचार होतील हा दिलासा कोणीतरी देणं फार गरजेचं असतं. आणि मला वाटतं हे जे मेडिको सोशल वर्कर किंवा सरांसारखे जे समाजसेवक कार्यरत आहेत त्यांच्याकडनं हे खूप मोलाचं काम होतं. दुसरं म्हणजे काय असतं की एखादा पेशंट, सिरियस पेशंट बरोबर समजा एखादाच त्याचा रिलेटिव्ह असेल तर मग तो आधी रजिस्ट्रेशन करायला धावेल का, ब्लड आणायला धावेल का, ऍडमिट करायला धावेल. त्यामुळे इकडे हे मेडिकल सोशल वर्करनी त्यांची जी हेल्प होते ना ती
खरंच खूप म्हणजे गरजेची असते, मोलाची आहे ती, अतिशय मोलाची असते. खरे खरे दूत आहेत ते ना, म्हणजे दुआ आहे, दूत आहे. त्यांनी रुग्णमित्र जे म्हटलेले आहे ते खरोखरच मित्र असतात त्यावेळेला. शिवाय हे मेडिकल सोशल वर्कर अजून एक काम करतात की जे इकॉनॉमिकली ज्यांना हे एक्झॅक्टली परवडत नसतं अशा लोकांसाठी जी काही सेमी ट्रस्टची वगैरे हॉस्पिटल्स असतात जिकडे बेड्स असतात, त्यांना ही पैशाची मदत मिळवून देणं किंवा त्यांचं फ्री उपचार करून घेणं, ह्याच्यासाठी हे लोक खूप मदत करतात. म्हणजे एकीकडे रुग्णावर उपचार सुरू असताना समाजसेवकांचं काम हे सुरू असतं की त्यांना आर्थिक ताण त्यांचा कसा थोडा हलका होईल. आता हे सगळं आपण आरोग्य सेवा किंवा त्याला पूरक असणारी सगळी मंडळी किंवा ते कार्य ह्याच्याबद्दल आपण बोललो, पण मी सुरुवात केली तसं की आपण रुग्णही असतो आणि आपण ग्राहकही असतो, नाही का? तर हे सगळं होताना कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या थोड्याशा त्या प्रॅक्टिसेसमध्ये असं आपल्याला जाणवू शकतं की हे होता नाही कामा, किंवा हे करणं गरजेचं नाही आहे, किंवा हे करूच नाही आहे डॉक्टरांनी किंवा या फील्डमध्ये? अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्या अगेन्स्ट आपण दाद मागू शकतो किंवा तिथे आपल्यावर अन्याय होतोय असं आपल्याला वाटू शकतं? अशा काही प्रॅक्टिसेस आहेत? आता पहिलं म्हणजे आपण जेव्हा हक्क बोलतो, रुग्णाचे हक्क, तेव्हा रुग्णाची कर्तव्य सुद्धा असतात, हे पहिलं आपल्याला विसरून चालणार नाहीये. दुसरं म्हणजे आपल्याकडे मुळात भारतीय संविधानाने आर्टिकल 21 मध्ये आपल्याला अधिकार दिलेला आहे, राईट टू लाईफ. हा एवढा मोठा अधिकार आहे की त्याच्या अंतर्गत बऱ्याचशा गोष्टी येतात. रुग्ण हक्क म्हटलं की पहिल्यांदा आपल्या डोळ्यापुढे येतो ग्राहक संरक्षण कायदा. हे जे काही कायदे आहेत त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक कायदे आहेत, जसं ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट, ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट, PCPNDT ॲक्ट, MTP ॲक्ट. ह्या सगळ्या कायद्यांतर्गत ग्राहकाचं कुठे फसवणूक होणार नाही किंवा शक्यतो त्यांचं संरक्षण करणं, त्यांचे हित जपणं हा एक मेन हेतू असतो. हे कायदे तर झाले, शिवाय काही गव्हर्नमेंट काही चार्टर्ड डायरेक्शन्स वगैरे देत असतात, त्याच्यामध्ये सुद्धा रुग्णाला अनेक अधिकार दिलेले आहेत की माहिती मिळवण्याचा अधिकार, की आज मी ॲडमिट झाले तर ॲडमिट व्हायची गरज आहे का, मला काय रोग झालेला आहे, त्या रोगाचं निदान करण्यासाठी अजून काही तपासण्या करणं गरजेचं आहे का, किंवा माझ्यावरती जो डॉक्टर उपचार करतोय त्याचे क्वालिफिकेशन्स काय आहेत, बाकीच्या नर्सिंग स्टाफ कोण आहे, त्यांचं काय क्वालिफिकेशन आहे, मला खर्च किती येणार आहे, किंवा दुसरी काही अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स काय अवेलेबल आहेत का, ट्रीटमेंट अवेलेबल आहे का, त्याची कॉम्प्लिकेशन्स काय आहेत, हे सगळं मिळवण्याचा मला अधिकार आहे. त्याचप्रमाणे जर का एखाद्या पेशंटला ॲडमिट केलं तर त्याला त्याचे सगळे रेकॉर्ड्स मिळण्याचा अधिकार आहे, सेकंड ओपिनियन घेण्याचा अधिकार आहे. हे जे रेकॉर्ड्स आहेत ते ॲडमिटेड पेशंटला 24 तासात मिळणं बंधनकारक आहे, किंवा डिस्चार्ज नंतर 72 तासात त्याला ते रेकॉर्ड्स देणं हे बंधनकारक आहे. तर हे जे काही आहेत ते अधिकार त्याचे आहेतच, पण त्याचबरोबर काही कर्तव्य आहेत, हे पण आपल्याला विसरून चालणार नाही. अजून कुठले कुठले हक्क रुग्णांचे आहेत की ते त्यांनी बजावणं फार गरजेचं आहे किंवा ते त्यांच्यासाठी आहेत हे त्यांना माहीत असणं आवश्यक आहे? काय सांगाल? हक्क आणि जबाबदाऱ्यांसाठी आम्ही कार्यशाळा घेत असतो. आणि संस्था भेट चर्चा थेट हा आमचा एक उपक्रम आहे की ज्या काही सामाजिक संस्था आहेत तर त्या सामाजिक संस्थांचे जे काही कार्यकर्ते आहेत तर त्या संस्था भेट चर्चा थेट उपक्रमातून ह्या ज्या काही यंत्रणा काम करतात आरोग्य सेक्टरसाठी, म्हणजे शासनाच्या असू दे किंवा निमशासकीय असू दे, मग तिथपर्यंत पोहोचून त्यांच्याकडून कोणता लाभ किंवा कोणत्या सुविधा मिळतात ह्या आम्ही पर्सनली इंटरॅक्ट करून माहिती करून घेतो, जेणेकरून रुग्णांना सुद्धा त्याचा दिलासा मिळू शकतो की बाबा आपल्याला काय माहिती मिळाली. या जसं उदाहरण दिलं तर आपण चॅरिटी हॉस्पिटल आहे, मग चॅरिटी हॉस्पिटल हे धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत येतात. बरोबर. मग धर्मादाय रुग्णालयात मदत मिळवण्यासाठी की बाबा तिथे 2 प्रकारच्या लोकांना मदत दिली जाते, एक दुर्धर गटासाठी, एक निर्धन गटासाठी. तर त्या गटामध्ये उत्पन्न मर्यादा जी 1,80,000 आहे त्यांना पूर्णतः मोफत. अच्छा. आणि ज्यांची उत्पन्न मर्यादा 3,60,000 आहे तर त्यांना 50% रक्कम भरावी लागते. असा 10% कोटा त्या धर्मादाय रुग्णालयाअंतर्गत ठेवला गेलेला आहे. मग अशी मुंबईत बरीच सारे रुग्णालय आहेत. हे तुम्हाला उदाहरण सांगितलं. बरोबर. की मग त्याला कागदपत्र काय लागतात,
मग तुम्हाला कागदपत्र लागताना तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागतो. मग तो उत्पन्नाचा दाखला कुठून काढायचा? मग तहसील कार्यालयातून. मग आम्ही हे असे एक उपक्रमामध्ये तहसील कार्यालयाला भेट दिली. तहसील कार्यालयाला भेट दिल्यानंतर त्या उत्पन्न मर्यादेसाठी म्हणजे त्या हॉस्पिटलकडून बाबा एस्टिमेट लेटर की तुम्हाला तो दाखला कशासाठी लागतोय, की बाबा आम्हाला आरोग्य सुविधेचा लाभ घेण्यासाठी. मग त्याला तुम्हाला उत्पन्न सगळं अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाच्या उत्पन्न मर्यादेनुसार म्हणजे तो वैद्यकीय दाखला त्यांना लवकरात लवकर देणं क्रमप्राप्त आहे, जेणेकरून तो मेडिकल ग्राउंडसाठी आहे. बरोबर. मग तो दाखला दिल्यानंतर त्या ज्या हॉस्पिटलमध्ये ते ट्रीटमेंट घेणार आहेत तर त्या वैद्यकीय समाजसेवकाकडे तो दाखला जमा केल्यानंतर त्यांना जी काही ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ती त्यांना मिळते. बरं. त्यामुळे हे सगळं रुग्णांच्या हक्कांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे काम सुरू आहे, पण त्याबरोबरीने त्यांची कर्तव्य सुद्धा खूप महत्त्वाची आहे. रुग्णांची सुद्धा काही कर्तव्य असतात ना त्याच्यातली. म्हणजे खरं म्हणायचं तर हक्क आणि कर्तव्य ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. बरोबर. पण ज्या वेळेला पेशंट सुद्धा म्हणजे रुग्ण सुद्धा ज्या पद्धतीने आपण म्हणू की डोळस आंधळे पण असतं ना तशा पद्धतीचं असतं की आम्ही आता मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे आम्ही लहान मुलांपासून सगळ्यांना सांगतोय की लेबल रिडिंग, बाटलीवर लावलेलं लेबल बघून घ्या. आता त्या लेबलवरती काय काय आहे की त्याच्यावरती त्या औषधाची एक्सपायरी डेट आहे का त्याच्यावरची, की कुठे तयार केलेलं औषध आहे. कारण बोगस औषधं सुद्धा बाजारामध्ये येतात अशा बातम्या आता म्हणजे येतात पेपरमध्ये पण आपण वाचतो त्या ह्याच्यातून. तर त्यामुळे ही औषधं आपण म्हणजे वेल नोन एखाद्या डॉक्टरनी प्रिस्क्रिप्शनवरती जे लिहून दिलेलं आहे तेच औषध मुळात आहे की नाही. बऱ्याच वेळेला केमिस्ट सांगतो की आमच्याकडे हे उपलब्ध नाहीये पण हे दुसरी कंपनी आहे तिचं हेच औषध उपलब्ध आहे. पेशंटला ते कळत नाहीत ह्या गोष्टी, कारण त्याच्यामध्ये आतमध्ये काय त्याचे केमिकली काय आहे ते सर्वसामान्य माणसाला कळत नाहीये. त्यामुळे हे कुठलं औषध आहे हे पहिल्यांदा माहिती पण असलं पाहिजे ना. ते घेण्याचा डोस पण डॉक्टरनी सांगितलंय तसं आपण घेतोय का आपल्या मनाने आपण घेतोय. की बऱ्याच वेळेला मुंबई शहरामध्ये एवढं, शहरात सुद्धा या घटना घडतात पण ग्रामीण भागामध्ये पोटात दुखायला लागले, कुठला तरी पेट में दर्द होता है दे दो दवा, सर में दर्द होना है, बुखार आहे दे दो दवा. आता ती गोळी त्या पेशंटला सूट होणारी आहे की नाही हे डॉक्टरला माहिती असतं. तर त्यामुळे आपण कुठलं औषध घेतोय, घरात राहिलेलीच औषधं आपण एकमेकांना देत राहतोय का, ही सुद्धा सगळी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे पेशंटचं सुद्धा कर्तव्य आहे की आपण काय पद्धतीने औषधं खरेदी करतोय किंवा प्रिस्क्रिप्शनवर लिहिलेली औषधं आपण जी घेतली ती बरोबर आहेत की नाही. बऱ्याच वेळा आता काय असं होतं प्रिस्क्रिप्शनवरचं औषध कळतच नाही डॉक्टरांनी काय, ते फक्त त्या केमिस्टलाच कळतं त्याच्यातलं, कारण तो सवयीचा असतो. पण म्हणून मला वाटतं डॉक्टर सबनीस जास्त सांगतील की हल्ली प्रिस्क्रिप्शन पण कशा पद्धतीने द्यायचं त्याचे सुद्धा नियम आहेत. मी त्यांना ते विचारणारच होते की आता प्रिस्क्रिप्शन ही कुठल्याही प्रकारे आरोग्य सेवा घेत असताना ही खूप महत्त्वाची पायरी असते. त्याच्या पुढे बऱ्याचदा औषधं काय घ्यायची काय हे हालतच नाही. तर हे प्रिस्क्रिप्शनवर काय काय असणं बंधनकारक आहे ह्याचे पण काही नियम आहेत? प्रिस्क्रिप्शन मी सांगते पण त्याच्या आधी मी थोडेसे अजून ऍड करते की बऱ्याचदा पेशंट्स डॉक्टरला पूर्ण माहिती देत नाहीत, सगळे हिस्ट्री सांगत नाहीत, एखादे रोग ते लपवून ठेवतात किंवा आधीचे रिपोर्ट्सच दाखवत नाहीत. अभि गुम गया म्हटलं तर मग त्या डॉक्टरनी काय करायचं. किंवा काही वेळेला आपणच चुकलेलं असतं तर त्याची सुद्धा काही वेळेला लाज वाटत असते की हे कसं सांगायचं डॉक्टरांना, नाही का. किंवा एखाद्या डॉक्टरनी सल्ला दिलेला असतो त्याचे त्यांनी फॉलो केलेलं नसतं आणि ते फॉलो करायचं नाही म्हणून दुसरीकडे औषधं अर्धवट सोडलेली असतात. अशी बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यातल्या. ह्या सुद्धा रुग्णांनी लक्षात ठेवलं पाहिजे की पूर्ण डॉक्टर आणि वकील असं म्हणतात त्यांच्यापासून काही लपवायचं नसतं. त्याच्यामुळे ते पूर्ण माहिती देणं गरजेचं असतं. दुसरं म्हणजे आता आपण बरेच ऐकतो की डॉक्टरांवरती असॉल्ट्स होतात वगैरे, तर डॉक्टर्स किंवा जो इतर स्टाफ आहे त्यांची डिग्निटी राखणं किंवा त्यांना त्यांचं पेमेंटचं अंडरटेकिंग घेणं हे जे काही कर्तव्य आहे ते पाळायलाच पाहिजे. आता मी येते तुझ्या प्रिस्क्रिप्शन. तर प्रिस्क्रिप्शन आता आपण बरेच जोक्स ऐकतो डॉक्टरांच्या हँडरायटिंगवरती झालेले, तर त्याच्यामुळे आता प्रिस्क्रिप्शनवरती पहिलं म्हणजे डॉक्टरांचं नाव, त्यांचं डिग्री, त्यांची फॅकल्टी कोणती आणि रजिस्ट्रेशन नंबर हे लिहिणं बंधनकारक आहे. आणि हे जे काही आपले जे जोक्स असतात ना हँडरायटिंगवरून त्याच्यासाठी डॉक्टरांना आता कंपल्सरी केलंय की मेडिसिनची जी नावं असतात ती कॅपिटल लेटरमध्ये लिहायची. अच्छा.
ओके. आणि दुसरं म्हणजे जेनेरिक मेडिसिन्स लिहिणं सुद्धा त्यांना कंपल्सरी आहे. बर. फक्त जेनेरिक हे अवेलेबल नसेल तर अमुक घ्या असं ते सांगू शकतात, पण जेनेरिक मेडिसिन त्यांना लिहायला लागतं. आणि मुख्य म्हणजे कॅपिटल लेटरमध्ये लिहिणं आवश्यक असतं आणि सही, शिक्का विथ रजिस्ट्रेशन नंबर हे येणं आवश्यक असतं. या गोष्टी मस्ट आहेत त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवरती येणं. मला ह्या निमित्ताने आपल्यापैकी बऱ्याच जणांचा हा अनुभव असेल. मी सुद्धा एक ग्राहक आहे. मी सुद्धा कधीतरी आजारी पडते, खरं नको पण तरी पडते. मला सुद्धा डॉक्टरांकडे जावं लागतं. अशा वेळेला तुम्ही आता जे म्हणालात जेनेरिक मेडिसिन किंवा पर्यायी मेडिसिन सुद्धा सुचवणं, ते सुचवू शकतात. पण हल्ली एक असं जाणवतं की एका ठराविक कंपनीची औषधं, MR हे सगळं जे बांधून ठेवलेलं आहे एकमेकांना, ह्या वेळेला सांगावं लागतं डॉक्टरांना की आमच्या इथले जे केमिस्ट आहेत त्यांच्याकडे मिळणारी औषधंसुद्धा प्लीज लिहा. काय ह्याच्यावर काही म्हणजे हे MRचं जाळं वाढतं किंवा हे संबंध जे आहेत ते असणं फार पूर्वीपासून आहे, पण हे वाढतंय का प्रमाण आणि त्याच्यावर काही निर्बंध आता आहेत का मला विचारायचं. त्याच्यासाठी बेसिक अधिकार आहे रुग्णांचा की अल्टरनेट काही अवेलेबल आहे का मेडिसिन हे त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कोणताही डॉक्टर अमुक एकच दुकानातून तुम्ही औषधं खरेदी करा किंवा अमुक एकच लॅबमध्ये जा असं कंपल्शन करू शकत नाही, कारण हा रुग्णांचा अधिकार आहे की त्यांना पाहिजे त्या दुकानात ते जाऊ शकतात. बरोबर. किंवा आता हे जे MRचं तू जे काही म्हणतेस की आता ही नोंद गोष्ट आहे की बऱ्याचदा काही भेटवस्तू दिल्या जातात डॉक्टरांना त्यांचं खप वाढवण्याच्या दृष्टीने वगैरे, पण आता गव्हर्नमेंटने एक चार्टर काढलेला आहे आणि त्या ह्याच्यानुसार कोणत्याही फार्मा कंपनीला आता डॉक्टरांना कोणत्याही भेटवस्तू देता येणार नाही इन एनी काइंड. अच्छा. बऱ्याचदा ट्रिप स्पॉन्सर करणं किंवा असं पण काही केलं जातं किंवा कॉन्फरन्समध्ये फ्रीबीज काही दिले जातात, तर असं काही देता येणार नाही असं एक आता गव्हर्नमेंट चार्टर आले. त्यामुळे वेळ लागेल पण सुधारणा नक्की होतील. बरोबर आहे. कारण कोणतंही आपण ओव्हरनाईट काही एक्सपेक्ट करू शकत नाही, खरं पण ॲटलिस्ट त्या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत, त्या दृष्टीने जागृती होते, हे पण खूप आहे सध्या. काही काही वेळेला ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा तक्रारी करण्याची वेळ येते. हां, फसवणूक झाली म्हणा किंवा समाधानकारक ट्रीटमेंट मिळाली नाही आहे बऱ्याचदा. तर कुठल्या कुठल्या कारणाने तक्रारी आपण करू शकतो आणि मग त्या सगळीच ती प्रक्रिया कशी आहे की त्याचं निवारण कशा पद्धतीने करायची, तक्रार कुणाकडे करायची, काय सांगाल मॅडम? तुमच्यापासून मी सुरू करते की तक्रारी कशा कशा पद्धतीने आणि MGPकडे येतात का मुळात मुंबई ग्राहक पंचायतीकडे? तक्रारी येतात, मेडिकल निग्लिजन्सच्या तक्रारी येतात, मार्गदर्शनही त्यांना तिथे केलं जातं त्या ह्याच्यातून. पण आता प्रत्येक वेळेला आलेली तक्रार हा डॉक्टर चुकीचाच असतो असं नाही आहे त्याच्यातून. त्यामुळे मुळामध्ये हा जो भाग आहे ना की डॉक्टर चुकला किंवा त्याचं निदान चुकलं आणि हे, कारण शेवटी तोही माणूस आहे, तो निदान करतो. केव्हा निग्लिजन्स होतो की जेव्हा बाबा त्याला सगळी परिस्थिती माहीत होती आणि तरीही त्याच्याकडून, मला वाटतं अर्चना जास्त सांगेल की याचं, कारण डॉक्टर स्वतः आहे, तर त्यामुळे प्रत्येक झालेला मृत्यू किंवा प्रत्येक घडलेली घटना म्हणजे तो डॉक्टर चुकीचाच आहे यादी मुळात ही संकल्पनाच काढून टाकावी. खरं. तक्रार येणार, आता प्रत्येकाच्या तक्रारीचं स्वरूप वेगळं असतं. कोणाचं तरी पेशंटला काहीतरी हानी झालेली असते, काहीतरी त्याचं डॅमेज झालेलं असतं, कधी तो गेलेला असतो, तो कोणाच्या चुकीने गेला, काय चुकीने गेला, काय झालं त्याच्यातून हे प्रूव्ह करायला लागतं सगळं त्या ह्याच्यातून. तर त्यामुळे प्रत्येक वेळेला उठून डॉक्टरला जोडलंच पाहिजे अशी काही परिस्थिती नाही. पण त्याचबरोबर डॉक्टरांनी सुद्धा ड्यू प्रिकॉशन घेणं हेही तितकंच आहे की एखाद्याचा ब्लड ग्रुप जर तो रेअर आहे आणि त्याला ब्लड द्यायची जर वेळ आली तर तो माझ्याकडे अवेलेबल असेल, ते झाल्याशिवाय मी ऑपरेशन करणं ही डॉक्टरनी काळजी घ्यायला पाहिजे. किंवा त्याच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचं सिलेंडर आहे की नाही, काही गरज लागली तर की नाही, ह्या गोष्टी डॉक्टरनी पण काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळे हा परत दोन्हीवर होतात. आणि मग आज ज्या घटना बऱ्याच वेळेला घडतात की डॉक्टरची कधी कधी चूकही नसते, पण त्यावेळेला डॉक्टरनी पेशंटला विश्वासात घेऊन किंवा त्याच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन घडलेली परिस्थिती सांगणं किंवा येणारी संभाव्य परिस्थिती सांगणं की ही ट्रीटमेंट दिल्यानंतर कदाचित हेही होऊ शकतं, हे सांगणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे दरवेळेला रुग्ण चुकीचा आहे आणि रुग्णच बरोबर आहे असं नाही आहे. ह्याची वस्तुस्थिती काय आहे ह्याची ही पडताळणी होण्याची गरज आहे. मला वाटतं अर्चना जास्त काय सांगाल, तक्रारींचं स्वरूप, कुठल्या प्रकारच्या तक्रारी येतात आणि मग निवारण कसं त्याच्यावर काय प्रकारे केलं जातं? तक्रारी मुख्य म्हणजे निग्लिजन्स किंवा डेफिशियन्सी इन सर्व्हिस, योग्य ट्रीटमेंट दिली नाही, नीट डायग्नोज केलं नाही,
किंवा सगळ्या तपासण्या केल्या नाहीत, आमच्याकडे लक्षच दिलं नाही, आम्ही कधीपासून सांगतोय ह्याच्याकडे बघा डॉक्टर, पण त्याला नुसतं बसून ठेवलं आणि गेला की तो, असं ह्या ज्या काही गोष्टी असतात की आता बिझी हॉस्पिटल्समध्ये एखादा रुग्ण गेला छातीत दुखतंय म्हणून आणि त्याला तपासायला अजून वेळ नाही झालेला, त्याचा नंबर नाही आला आणि तो कोलॅप्स झाला, तर ह्या ज्या काही गोष्टी असतात निग्लिजन्स, डेफिशियन्सी, ह्या बेसिकली येणाऱ्या ट्रीटमेंट तक्रारी असतात. आणि त्याच्यासाठी साधारण आपल्याकडे पहिलं लक्षात येतं ते ग्राहक न्यायालय. बरोबर. त्याच्यामुळे अशा तक्रारी बऱ्याचशा ह्या ग्राहक न्यायालयाकडे जातात. दुसरं असतं की इंडियन मेडिकल काउन्सिलचे, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे जे काही सेल्स आहेत तिकडे आपण तक्रार करू शकतो. आणि ह्या दोनच्या व्यतिरिक्त एक म्हणजे क्रिमिनल तक्रार करता येते, पण कोणताही डॉक्टर आपल्या रुग्णाला काही त्रास व्हावा म्हणून मुद्दाम काही हे करत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टानेच हे सांगितलेलं आहे, त्यामुळे हे सुप्रीम कोर्टाने सेटल केलेलं आहे की डॉक्टरच्या अगेन्स्ट अशी क्रिमिनल कंप्लेंट करता येत नाही आणि करूही नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे मेनली ग्राहक न्यायालय किंवा मेडिकल काउन्सिलकडे ह्या तक्रारी केल्या जातात. साडविलकर सर, तुम्ही या पद्धतीत मदत करता? म्हणजे समजा जर कुठल्या रुग्णाला तक्रार करायची असेल तर त्याला मार्गदर्शन करणं म्हणा किंवा पेपर्स त्याच्यासाठी जमवून देणं वगैरे, ही मदत तुमच्याकडून होते का तुमची फक्त रुग्णसेवा इथपर्यंतच मर्यादित आहे? आम्ही एक केसमध्ये ज्या वेळेला गायडन्स केलं तेव्हा सबनीस मॅडमकडेच पाठवलं होतं. अच्छा. बरं. पण म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने त्यांना गाईड करता? गाईड करतो. आता कसं आहे, मल्टी ऍक्टिव्हिटी चालतात. बरोबर. पण आमचा जास्त रोल हा मैत्रीचा आहे. वाद नको, संवाद पाहिजे, समन्वयातून आरोग्य सेवेचा लाभ पाहिजे, हे आमचं उद्दिष्ट आहे. वा वा. मग जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना लाभ कसा घेता येईल आमच्या कॉन्टॅक्ट पर्सन मधून. म्हणजे जिथे आपल्याला बरं वाटेल हेच त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि प्रिव्हेंटिव्ह, आणि कसं आहे मॅडम की आता सध्या आम्ही प्रिव्हेंटिव्ह चेकअपसाठी बऱ्याचदा आरोग्य शिबिरं घेतो. बरं. दर रविवारी काही NGO आमच्याकडे स्पेशल पोर्टफोलिओ आहे की बाबा ते स्लम एरियामध्ये आरोग्य शिबिरं घेणे. बाबा रक्ताची निकड लागली तर काही आमची टीम आहे ती रक्तदान शिबिरं घेते. आता सध्या रिअर डिसीज सारखं पण प्रॉब्लेम आमच्याकडे आलेत. अच्छा. तर ते रिअर डिसीज साठी पण आमच्याकडे एक पोर्टफोलिओ एका व्यक्तीकडे, आमच्या गणेश पवार म्हणून त्यांच्याकडे दिलेला आहे की ते मुंबईचं काम बघतात. तर असं आम्ही प्रत्येकाकडे वर्गवारी केलेली आहे जेणेकरून प्रत्येकाला ते सोयीने मदत होऊ शकेल. मला वाटतं आणि तुम्ही एक पॅम्पलेट आणि पुस्तिका वगैरे सुद्धा तुमच्याकडे आहे की ज्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे, अगदी बेसिक. ते पुस्तकाचं नाव आहे संस्था भेट चर्चा थेट. आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून ज्या काही NGO आमच्याबरोबर कनेक्टेड होत्या, मग त्या संस्थांना घेऊन आम्ही ज्या शासनाच्या यंत्रणा आहेत, जसं फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आहे, चॅरिटी कमिशनरांचं ऑफिस आहे, जीवनदायी भवन आहे, की त्यांना ते थेट संपर्क कळल्यानंतर ॲक्च्युअल आपल्याला मदत कुठून होऊ शकते आणि स्ट्रक्चर ऑपरेट कसं होतं या सगळ्याची माहिती त्याच्यावर. आपण शासन आणि NGO यांनी रुग्णमित्र म्हणून दुवा म्हणून कसं काम करायचं हा मोठो जास्त महत्वाचा आहे. खरं खरं. मी आता जे सर म्हणाले ना की समन्वयक म्हणून काम करतो, तर त्याच्यासाठी आता मेडिएशन म्हणजे चर्चेतून काही सुधारणा, तोडगा निघणं हा एक जास्ती चांगला उपाय आहे. आणि मुंबई ग्राहक पंचायतचं हे केंद्र सुद्धा आपलं चालू झालेलं आहे की जिकडे आपण तक्रार घेऊन जाऊ शकतो आणि न भांडता एकमेकांच्या समजुतीने आपण त्याच्यातून मार्ग काढू शकतो. आणि याच्यात बऱ्याच केसेस चांगल्या रीतीने यशस्वीप्रमाणे सेटल झालेल्या आहेत. त्याच्यामुळे न्यायालयात धाव घेण्याच्या आधी मला असं वाटतं की इथे जाऊन जर का काही तोडगा निघत असला तर बघणं हे खूप चांगलं आहे. मला वाटतं हा इतका संवेदनशील विषय आहे की जिथे आपलं थेट आरोग्य त्याच्याशी जोडलं गेलं आहे. त्यामुळे ज्यांच्याबद्दलच्या तक्रारी असतात त्या एकतर आपण असतो किंवा आपले अत्यंत जवळचे असतात. आणि मग अशा वेळेला जर दिलासा मिळत असेल बोलून, चर्चेतून, संवादातून, तर मला वाटतं खूप सोप्या होऊ शकतात गोष्टी, नाही का? पण कसं आहे ना की त्याच्यासाठी प्रत्येक म्हणजे आज व्याधी जसं तू म्हणालीस तसं प्रत्येकाला कधी ना कधीतरी होणारी असते. आणि लोक का धावतात म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये की म्हणजे परिस्थिती काय येते की तुमची छोट्या छोट्या डॉक्टरांच्याकडून किंवा रस्त्यावरचे वैद्य म्हणा किंवा ह्यांच्याकडून ज्या वेळेला ट्रीटमेंट घेतल्या जातात ह्याच्यातला थोडासा भाग कुठेतरी मला वाटतं आर्थिक ह्याचा पण येतो. कारण आज मेडिकल ट्रीटमेंट इतकी महाग झालेली आहे. साधं नुसतं ब्लड टेस्टला जरी जायचं असेल तरी काही
शेकड्यातनं पैसे मोजावे लागतात. ब्लड टेस्ट म्हणजे कन्सल्टन्सीसाठी आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतरची फी हजारात झाली, आता फी हजारात झालेली आहे. त्याच्यानंतर ती फक्त परत त्याच्यात तो डॉक्टर काय फक्त तुम्हाला प्रत्यक्ष तपासायचे नाही, नुसतं 2 मिनिटं ऐकून घेतलं नाही, हे तपासून या ते तपासून या, काही हजार जातात. आणि मग अशा वेळेला काय होतं की ह्याच्यामध्ये बोगस डॉक्टर किंवा बोगस अशा यांच्या एक थोडंसं एक तेही फोफायला लागले. आणि समाजातला एक घटक असा आहे की जो अजूनही अशा या भुलवणाऱ्या जाहिराती म्हणजे त्याच्यातून आणि या म्हणजे कशी मंजुरी नसलेल्या डिग्रीज ज्या असतील की म्हणजे आता MBBS वगैरे मी म्हणणार नाही, ह्यांना जास्त तेच सांगतील त्याच्यातले, पण अशा डॉक्टरांच्याकडून सुद्धा ट्रीटमेंट घ्यायला जातात आणि मग त्याच्यातून होणारी फसवणूक आणि उत्पन्न होणारे आजार त्याच्यातले हे हा एक वेगळा विचार करण्यासारखा विषय आहे की ह्याच्यावरती बराचसा म्हणजे आपल्या ह्याच्यातला जो गरीब वर्ग जो आहे तो बराचसा ह्याच्यामध्ये तो ढकलला जातोय. तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला कुठेतरी विचार करायला पाहिजे की ह्या अशा येणाऱ्या जाहिराती टकलावरती केस उगवून देतो किंवा तुमचं शस्त्रक्रियेविना भिंतीवर आजार बरा करतो किंवा तुम्हाला किडनी स्टोन असेल तर कितीतरी म्हणजे आपल्या ट्रेनमध्ये सुद्धा अशा जाहिराती लावलेल्या असतात, भिंतीवर लावलेल्या असतात जाहिराती, आणि हे सगळं बोगस असतं. पण तो एक वर्ग समाजातला जो गरीब आहे, BPL खालचा आहे किंवा ग्रामीण भागातला आहे, तो तिकडे आकर्षित होतो. त्याचं कारण त्याची आर्थिक क्षमता. आणि ह्याच्यातला हा जो भाग आहे की हॉस्पिटल्सचे दर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स असतील किंवा कुठलेही असतील, ह्यांचे दर इतके भरमसाठ असतात आणि समाजाची मानसिकता परत तिथे जाण्याची. आज जर म्युन्सिपालिटीचे चांगली हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत तर किंवा शासकीय रुग्णालय जर चांगल्या पद्धतीत उपलब्ध आहेत आणि खरोखर तिथे हुशार डॉक्टर्स आहेत, तर त्याचा सुद्धा लाभ ग्राहकांनी घ्यायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला तेव्हा यांच्यावरचा म्हणजे जो आपण मगाशी सुरुवातीला म्हटलं की आरोग्य सेवेवर जो ताण येतो, हा जो ताण आहे तो अशा पद्धतीने आपल्याला कुठेतरी कमी करता येईल का? बरोबर. ती ट्रीटमेंट सुद्धा तुम्हाला परवडेल अशी ग्राहकाला मिळायला पाहिजे. मॅडम काय सांगाल, बोगस डॉक्टर किंवा फसव्या जाहिराती ह्या प्रॅक्टिस बद्दल सुद्धा नक्कीच काहीतरी नियम असतील किंवा आपण रुग्ण जाऊ शकतो ना त्याच्या? आता अनुताई जी म्हणाले ना बोगस डॉक्टर, ते बोगस 2 प्रकारचे असतात. एक तर डिग्रीज बोगस असते किंवा डिग्री खरी असते पण त्याची प्रॅक्टिस करण्याची पद्धत जी असते ती वेगळी असते. माल प्रॅक्टिसेस आपण ज्याला म्हणू शकू. त्या दोन्ही गोष्टींपासून आपला बचाव करायला पाहिजे. ह्यासाठी रुग्णांनी पण थोडंसं आपले भान किंवा तारतम्य बाळगलं पाहिजे. आता जसं अनुताई बोलल्या की टकल्यावरती केस उगवणं किंवा रेल्वेमध्ये ॲड्स असतात, तर आपण किती त्याच्यावरती भरोसा ठेवायचा ह्याला सुद्धा एक महत्त्व असतं. म्हणजे ते प्रत्येकाने समजायला पाहिजे. खरंय. मग ह्याच्यावर सुद्धा निर्बंध आहेत, म्हणजे अशा जाहिराती करता कामा नये, ॲड्सवरती निर्बंध आहेत. आपण गव्हर्नमेंटकडे CCPI मध्ये पण तक्रार करू शकतो किंवा ड्रग्ज मॅजिक रेमेडीज ॲक्ट, ड्रग्ज कॉस्मेटिक्स ॲक्ट याच्यामध्ये सुद्धा पेनल्टीज दिलेल्या आहेत. अगदी 6 महिन्यापासून वर्षापर्यंत इम्प्रिझनमेंटची सुद्धा त्याच्यात प्रोव्हिजन आहे. चुकीची ॲडव्हर्टाइजमेंट करणं, स्पुरियस ड्रग्ज विकणं किंवा ॲडल्टरेटेड ड्रग्ज विकणं ह्याच्यावरती सगळे बंधनं आहेत. पण ते जागरूक ग्राहकांनी तक्रार केली तर नाहीतर ह्या प्रॅक्टिसेस सुरूच राहणार नाही का? कारण काय की आपला देश पण एवढा मोठा आहे, एवढी लोकसंख्या आहे, सरकार तरी कुठे आणि किती पुरं पडणार ही पण एक गोष्ट आहे. पण त्यातूनही मला वाटते अनुताईंना पण अनुताई पण माझ्या बरोबर त्यांचं पण मत असेल की आज जी भारतात रुग्णसेवा आपल्याला अवेलेबल आहे ती अतिशय चांगल्या स्टँडर्डची आणि खूप स्वस्त आहे. जर का आपण बाहेर गेलो ना तर आपल्याला किंमत कळते की आज आपल्याला काय मिळतंय. नाही ह्याची हे मात्र खरंच आहे. कारण म्हणजे आज असं आहे की मला कुठल्याही डॉक्टरची इमर्जन्सी आली तर मला अपॉइंटमेंटसाठी थांबावं लागत नाही. मी घेऊन गेलो आम्ही त्यांच्याकडे तर आम्हाला ताबडतोब ट्रीटमेंट मिळते. आता ह्या कदाचित हे लोक जास्त सांगतील की बाहेर परदेशात गेल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींसाठी डॉक्टरची अपॉइंटमेंट नसेल तर तुम्हाला मिळणारच नाहीत किंवा तुम्हाला कुठलीही औषधं विदाऊट प्रिस्क्रिप्शन किंवा काय अशी बाहेर मिळतच नाही. म्हणजे तुमचं कितीही दुखणं सिरियस असेल आणि अगदीच सिरियस असेल तर मिळेल, पण त्याच्यासाठी मोजावी लागणारी किंमतही भरमसाठ असते. तर आणि भारतातल्या डॉक्टरांबद्दल खरोखरच शंका घेऊ नये, कारण खरोखरच अतिशय हुशार आणि उत्तम आरोग्य सेवा देणारे आपल्याकडचे डॉक्टर्स आहेत. त्याच्यातून फक्त काय आहे की आज जे आर्थिक म्हणजे शिक्षणापासूनच जेव्हा एक डॉक्टर तयार होण्याला जर काही कोटी रुपये लागत असतील तर ते शेवटी
वसूल करण्याची ती एक मानसिकता सुद्धा तयार झालेली असते आणि पर्यायाने मग ग्राहकाला त्या सेवा सगळ्या महाग पडतात. तर त्याच्यावरती तो विषय आजच्या ह्याच्यातला नाहीये, पण खरोखरच रुग्णसेवा महाग होते. तर त्या महाग होण्याचं कारण सुद्धा कुठेतरी खाली आहे, त्याच्यातले त्या शिक्षणापासूनच सुरू होतं. मग ते शिक्षण होणं, मग त्याच्यानंतर त्याचं प्रॅक्टिस करण्यासाठी जागा घेणं, त्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं, हे सगळे गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ती. तर त्यामुळे त्याचा कधीतरी त्या लेवलवरती विचार करावा. भारताचं जे ही आरोग्य सेवा आहे खूप चांगली आहे. आपण आता बोलत असताना मला सरांना विचारायचं आहे की ग्रामीण भागामध्ये सुद्धा असे दुवे आहेत काही की जे तुमचं आरोग्य कसं आहे हे त्या सेवेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. उदाहरण द्यायचं तर आशा आहेत किंवा आरोग्य सेविका आहेत, तर त्याच्याबद्दल प्लीज सर सांगा ना की हे किती महत्त्वाचं आहे हा भाग, किंवा कशा पद्धतीने ते जोडलेले आहेत या सगळ्या संस्थेत. आता जसं आशा तुम्ही बोलाल तर ते प्राथमिक आरोग्य केंद्रापासून त्यांची सुरुवात होते आणि त्या प्रत्येक घराघरामध्ये पोचलेल्या आहेत. ज्या वेळी राष्ट्रीय उपक्रम असतात, पल्स पोलिओ सारखे, ते प्रत्येक आशा वर्करना माहिती असतात कुठल्या घरात कुठलं मूल आहे आणि आपण त्यांना डोस देण्याची, म्हणजे ज्या वेळेला उपक्रम कार्यक्रम शासनाकडून जाहीर केले जातात तर ते वेळेवर तिथे पोहोचलेले असतात किंवा ते ठिकाण देतात त्यावेळेला त्या व्यक्ती लाभ घेणारे तिथे पोहोचत असतात. बरोबर. म्हणजे ही एक अटॅचमेंट आहे आणि त्यांच्यावर एक वेगळा विश्वास आहे की बाबा ताईंनी बोलवले आपल्याला त्यावेळेला तिथं पोहोचलं पाहिजे, किंवा एखादा त्या कार्यक्रमात आला नाही तर त्यांच्या लिस्टिंगमध्ये ते कळतं की मग ते त्या घरापर्यंत पोहोचतात. अरे वा. आणि त्या मला वाटतं सगळ्या मैत्रिणी झाल्यासारखंच होतं एक वातावरण, कारण ती मोकळेपणाने म्हणजे फॅमिली डॉक्टरची एक छोटी संकल्पना आशा ताईच्या रूपाने असते. खूप खूप मोठं काम आहे त्या आशांचं सुद्धा. सबनीस मॅडम, मला असं विचारायचं आहे की आपण रुग्ण म्हणून जातो हॉस्पिटलमध्ये, सगळी ट्रीटमेंट घेतो आणि आपल्याला डिस्चार्ज मिळतो, पण डिस्चार्ज घेतल्यानंतर सुद्धा रुग्णांनी खूप जाणीवपूर्वक काही गोष्टी किंवा काही कागदपत्र मागून घ्यायची असतात आणि ती सांभाळून ठेवायची असतात. ह्या आपल्या कर्तव्याबद्दल तुम्ही काय सांगाल रुग्णाच्या बाबतीत? तर नॉर्मली काय असतं की डिस्चार्ज देताना एक डिस्चार्ज समरी दिली जाते, त्यात सगळं मेन्शन केलं जातं की काय रोग होता, काय ट्रीटमेंट दिले किंवा काय इन्व्हेस्टिगेशन्स केलेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त जे काही रेकॉर्ड्स असतात ते आता मोठ्या हॉस्पिटलमध्ये बरेचदा त्या डिपार्टमेंटला असतात किंवा रेडीली अवेलेबल नसतात. पण हे हॉस्पिटलचं कर्तव्य आहे की डिस्चार्ज झाल्यापासून 72 तासाच्या आत त्यांना सगळे रेकॉर्ड्स दिले पाहिजेत. सगळ्या फिल्म्स म्हणा किंवा प्रिंटेड जे काही रेकॉर्ड्स असतात ते सगळं प्रिझर्व करून ठेवणं हे रुग्णाचं कर्तव्य आहे, कारण पुढे त्याला ती गरज पडू शकते. दुसरं म्हणजे फॉलोअपला दिलेल्या वेळी जाणं, औषधं योग्य प्रकारे घेणं किंवा ज्या काही बाकीच्या गोष्टी सांगितल्या असतील आहाराबद्दल म्हणा किंवा ॲक्टिव्हिटीजबद्दल, त्या सगळ्या पाळणं हे रुग्णाचं कर्तव्य असतं. त्यामुळे ती फाईल जपून ठेवणं कर्तव्य आहे. आणि एखादा रिपोर्ट त्याच्यात नसेल तर तो आवर्जून मागून घेणं. अच्छा. काही वेळेला असं होतं, आपण ऐकतो की हॉस्पिटल तर म्हणतं की अजून तुम्हाला डिस्चार्ज आम्ही देऊ शकणार नाही, पण मग सेकंड ओपिनियन तुम्ही म्हणाला तसं किंवा इतर कुठल्या कारणांमुळे हॉस्पिटलच्या ॲडवाईसच्या अगेन्स्ट काही वेळेला डिस्चार्ज घेतला जातो. मग अशा वेळेला काय अपेक्षा ठेवाव्यात त्या हॉस्पिटलकडे? जरी हॉस्पिटलच्या ॲडवाईसच्या अगेन्स्ट म्हणजे डामा ज्याला म्हणतात की डिस्चार्ज अगेन्स्ट मेडिकल ॲडवाईस असा जरी घेतला तरी कोणतंही हॉस्पिटल रेकॉर्ड्स अडवून ठेवू शकत नाही. रुग्ण डिस्चार्ज झाल्यापासून 72 तासाच्या त्याला सगळे रेकॉर्ड्स द्यायलाच लागतात, वेदर अगेन्स्ट ॲडवाईस डिस्चार्ज असेल किंवा ॲज पर ॲडवाईस डिस्चार्ज असेल. त्यामुळे हे कोणी अडवू शकत नाही. बरोबर. त्याच्यानंतर कोणतंही हॉस्पिटल मगाशी सांगितल्याप्रमाणे की अमुक एच डॉक्टरकडे जा किंवा अमुक एका केमिस्टकडे जा, अमुक एकाच कोणत्या लॅबमध्ये जा, असं काही कंपेल करू शकत नाहीत. बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे की कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये आतून तुम्हाला मेडिसिन्स देतात, त्याची किंमत भरपूर लावलेली असते, पण हे
तुमचा हक्क आहे की तुम्ही नाकारू शकता की नाही, अच्छा, हां. आम्ही बाहेरून मेडिसिन आणतो. पण बऱ्याच वेळेला असं होतं की ती औषधं त्यावेळेला परिस्थिती अशी असते बरोबर. की त्यावेळेला हॉस्पिटल ती सगळी मेडिसिन्स वापरतात आणि खरंय. मग देतात की सांगतात की हा आता इथे केमिस्ट आहे तिथे जा आणि तिथून तुम्ही घेऊन या. बरोबर. आता बऱ्याच वेळेला आणि बरीच सगळीच औषधं किंवा सगळ्या सिरीज दिलेल्या असतात त्या वापरलेल्याच असतात असं नाही, राहिलेल्याही असतात. आता त्याचा हिशोब कोण ठेवणार त्याच्यातून की किती मटेरियल घेतलं आणि किती वापरलं गेलं ते कारण पेशंटच्या नातेवाईकांची ती त्यावेळेला मानसिक मानसिकताच परिस्थितीच नसते. नसते तशी बरोबर आहे. त्याच्यातून. किंवा कधी कधी असं एखाद्या पेशंटला वाटतं की मला ह्या हॉस्पिटलला नाही ट्रीटमेंट चांगली मिळत आहे, मला घेऊन मी दुसऱ्या हॉस्पिटलला जाईन, तर तो त्या रुग्णाचा हक्क आहे तो बरोबर. किंवा त्याच्या नातेवाईकांचा हक्क आहे तो की मी दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करू शकतो तिथे. कारण मनाने जर मी समाधानी नसेल किंवा मला समोर दिलेली ट्रीटमेंट योग्य वाटत नाहीये त्याच्यातून, तर ते हलवू शकतात. तर त्यामुळे ह्या सगळ्या आता जसं सांगितलं तसं ते ग्राहकांनी सुद्धा त्याच्याबद्दलचं जागरूक राहणं आवश्यक फार आहे गरजेचं आहे. त्याच्यातून. या सगळ्यामध्ये अजून एक घटक जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे दिव्यांगांचा. तर त्यांच्यासाठीच्या आरोग्य सेवा किंवा त्याच्यामध्ये असलेल्या सोयीसुविधा ह्याच्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? आता दिव्यांगांचा जो भाग आहे तो 21 प्रकारचे दिव्यांग आहेत वेगवेगळे असे. तो सामाजिक न्याय विभाग आणि आरोग्य यंत्रणा असं. मग त्यांना ते UDID कार्ड काढणं गरजेचं आहे. अच्छा. पूर्वी 2च सेंटर होते, जे हॉस्पिटल आणि हाजी अलीला. आता त्याचं व्याप्ती वाढलेली आहे. तुम्ही सायनला, नायरला, केमला अशा 6 सेंटर्स आणखी वाढवलेले आहेत. मग त्या मेडिकल झाल्यानंतर त्यांना ते UDID कार्डसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करून त्या दिव्यांगांना ते प्रमाणपत्र त्यांच्या आरोग्य तपासणीनुसार किती पर्सेंटेज आहे हे त्यांना ते दिलं जातं. आणि मग त्याप्रमाणे त्यांना ज्या काही सुविधा असतील किंवा सवलती असतील त्याप्रमाणे त्यांना त्या दिल्या जातात. हे खूप मोठं सेक्टर आहे असं आपण म्हणूया, हेल्थ सेक्टर किंवा आरोग्याशी संबंधित सगळ्या गोष्टी. तरीसुद्धा इतक्या कमी वेळामध्ये आपण बऱ्याच गोष्टींवर बोललो. तरीसुद्धा जाता जाता आता आपली चर्चा संपवत असताना आरोग्य सेवा जेव्हा आपण म्हणतो आहोत आणि रुग्ण न म्हणता आपण ग्राहक म्हणूया आपल्याला, तर ह्या सगळ्याकडे आपण कसं बघायचं आहे असं तुम्हाला वाटतं जाता जाता? काय असलं पाहिजे किंवा काय एका वाक्यात अगदी सांगा? पहिलं म्हणजे मला असं वाटतं की हे ग्राहक जागृतीचे कार्यक्रम दूरदर्शन सारख्या लोकांनी वारंवार करायला पाहिजेत. दुसरं म्हणजे ग्राहक हक्काबद्दल म्हणशील तर हक्क जसे आहेत तशी कर्तव्य आहेत आणि त्याचं भान ठेवून, डोळे उघडे ठेवून, विचार करून ग्राहकांनी प्रत्येक गोष्ट पडताळून बघितली पाहिजे. वा मॅडम. मी या मताशी अगदी सहमत आहे की खरोखर केवळ स्वतःचे हक्क नाही बजावायचे आणि मारामाऱ्या नाही करायच्या त्याच्यात. त्याचबरोबर कर्तव्य म्हणून सुद्धा जी काय जो भाग आहे तो सुद्धा ग्राहकांनी जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे. जाहिराती डोळसपणाने बघा तुम्ही, त्याच्यावरचं रॅपरवरचं काय औषधावर लिहिले ते. दुसरा एक भाग मगासपासून एक माझ्या मनामध्ये होता सारखा की औषधं घ्यायला जाताना सुद्धा की ज्या वेळेला माझं 1-2 दिवसाचंच घ्यायचं औषध आहे तरी सुद्धा मला ज्या वेळेला 10 गोळ्यांची स्ट्रीप एकदम घ्यायला लागते तर उरलेली औषधं माझी फुकट जातात त्याच्यातली. तर त्यामुळे फार्मास्युटिकल कंपन्यांची सुद्धा त्या रिक्वायरमेंट प्रमाणे, त्या डोस प्रमाणे त्यांच्या स्ट्रीप्स असणं हेही महत्त्वाचं आहे. आणि ते देता येत नसेल तर फार्मासिस्टने किंवा केमिस्टने आपल्याला जेवढी हवे तेवढीच गरजेची डोस देणं. कारण त्या औषधं ही काही खाऊ नाहीये की तो घरात पडून राहिला तर त्याच्यामध्ये रुग्णाचं आर्थिक नुकसान होतं. तर रुग्णांनी ही गोष्ट मागणं केमिस्टकडे हेही आवश्यक आहे. खरं. सर काय सांगाल जाता जाता? जसं सबनीस मॅडमनी सांगितलं, रुग्णमित्र हा नेहमी याच्यासाठी कार्यान्वितच असतो. म्हणजे हक्क, जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि मैत्री ह्या सगळ्या गोष्टी सांभाळूनच करत असतो. आणि दुसरा विषय आता महत्त्वाचा आता सध्याचा काय, अवयवदान. आता ट्रान्सप्लांटचे पेशंट एवढे वाढलेले आहेत, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, तर त्याची जागृती सुद्धा त्याच्याबरोबर होणं गरजेचं आहे. बरोबर. की जेणेकरून त्या महागड्या शस्त्रक्रिया आहेत प्रत्यारोपणाच्या, मग त्याच्यासाठी पण आपण जागृती ठेवून जास्तीत जास्त मदत, मार्गदर्शन कसं होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे आपण तर आहोतच, पण आपण इतरांसाठी उपयोगी कसे पडू शकू या निमित्ताने ह्याच्यावर सुद्धा विचार त्या निमित्ताने होणं गरजेचं आहे. मला वाटतं याच नोटवर आजच्या कार्यक्रमात आपण थांबतोय. तुम्ही तिघंही आलात. सोप्या भाषेत अशा पद्धतीचं मार्गदर्शन मिळणं हे फार गरजेचं आहे. आता हा विषय इतका अवाढव्य आहे आणि कधीतरी कळणार नाही अशी सुद्धा परिस्थिती निर्माण होऊ शकते. अगदी अगदी. तुम्ही तिघांनी खूप छान मार्गदर्शन केलं. तुमचे मनापासून आभार मानते आणि आपली भेट होणारच आहे नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.